राहिली, कित्येक लाखोंची ती बाईक त्याने मिळवली. हे आज टेनिस क्रिकेट या सगळ्या गोष्टी आपल्याला देतं. 39 बाईक मिळवणारा अखंड हिंदुस्थानाचा बाईक सम्राट केतन म्हात्रे हे दिलं टेनिस क्रिकेटनं. त्यामुळे टेनिस क्रिकेट आज भरपूर डेव्हलप झालंय. पण आज आपल्या गावासाठी खेळताना आपण पाहतोय ग्रामीणचे खेळाडू जीवाचं रान करतात. ही ओळख आहे ग्रामीण क्रिकेटची. स्वतःच्या गावाची प्रामाणिक असताना हे खेळाडू जबरदस्त क्रिकेट दाखवतात. खोला टाकला पहिलाच बॉल. अपील तर मोठी झाली आहे पण लेग स्टंप सोडून चाललाय. कदाचित वाईट लपवण्यासाठीची अपील असावी की काय. गोविंद आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन टेंग्रिकचे मॅनेजर आहेत. फार जबरदस्त वर्क करतायत. कॅमेरामॅनचं नेहमी मी कौतुक करतो कोणत्या स्पर्धेमध्ये गेलो तर, कारण जमिनीपासून 20 ते 25 फूट अंतरावरती बसणं आणि तिथून तो कॅमेरा ऑपरेट करणं, प्रत्येक गोष्ट योग्य ती प्रेक्षकांपर्यंत दाखवणं कौतुक आहे. हॅट्स ऑफ टू यू गाईज. लो फुल टॉस, बॉलच बॅक खेळायचा होता. आणखीन एक चांगला बॉल फेकी केली आहे. सुदैवानं मागे बॅकअप होतं, अन्यथा 4 मिळाल्या असत्या. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. गोलंदाज षटक क्रमांक पहिलं कॉमेंट्री बॉक्स एंड कडून क्षितिजला आपण पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा खर्च केली बट त्यानंतर लगेचच डॉट बॉल आपण पाहतोय. स्ट्रायकिंग इन मध्ये बॅटर सनीला आपण पाहतोय. पुढचा बॉल कॉम्बॉक्स एंड कडून क्षितिज. फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेगला गॅप आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि त्याचा फायदा बॅटरनं उचललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 तर आहेत पण बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय का पंच. त्यांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. टीव्ही अंपायरी आपण चेक करूया. आमच्या कंट्रोल रूम मध्ये टेंक्रिकची मदत आपण घेऊ. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. टीव्ही अंपायरने सांगितलंय की इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. लीगल बॉल आहे. फक्त 4 धावा मिळतील या बॉलवरती. धावसंख्या 5, एक एक्स्ट्रा, एक डॉट, एक बाउंड्री कन्वर्ट केली नुकतीच स्ट्रायकिंग इन मध्ये बॅटर सनीनं. फुल टॉस होता ऑन साइडला वळवला बॉल. फक्त दिशा दिली, ताकद जास्त लावली नव्हती. इनफिल्डच्या वरून खेळायचा होता. फटका फसला आणि कॅच देखील ड्रॉप झाली आहे. आम तो आम और गुटलियों के भी दाम. कॅच देखील सोडली, रन देखील मिळाली. सोपा झेल खरं तर इथे होता. आमचे रोहन गुडे ऑनलाईन एन्जॉय करतात ही मॅच. सरळगाव संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आमचे रोहन बंधुतुल्य मित्र आहेत आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांच्या येत आहेत. सरळगाव टीमला स्वागत आहे. रोहन आपलं देखील टेंक्रिक लाईव्ह वरती चेतन स्मृती चषकासोबत ते जोडले गेलेत. रोहन गुडे स्वागत आहे. 3 बॉल 6. ओ टॉस झालाय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी फॉर द बॅट्समन. फलंदाजासाठी खरं तरी सरप्राइझिंग डिलिव्हरी राहिली. अचंबित केलंय. गुडलँड वरून बघा काय टेक ऑफ केलं बॉल. सरप्राईज केलं बॅटरला. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहत आहोत. 6 धावा सध्या धावफलकावरती. फार सुंदर आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहतोय. बॉलच बॅक खेळलाय. मिड ऑन डायरेक्ट हिट. येस, डायरेक्ट हिट तर केलंय. पंच सहमत दिसत नाहीये अजून तरी. आणि आता मात्र तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. दूध का दूध और पाणी का पाणी. संदीप आमचे टेक्निशियन एक्सपर्ट आहेत. काय घडलं एक्झॅक्टली आपण पाहतोय. चेक करतात सध्या आमचे कंट्रोल रूम मधून पंच. प्रत्येक अँगलने पाहिलं जातंय, चेक केलं जातं एक्झॅक्टली काय आहे, बॅटर पोहोचलाय की नाही, या सगळ्या गोष्टींकडे आता लक्ष दिलं जाईल.
सध्या चेक करतो आम्ही कंट्रोल रूम मध्ये. अक्षय केकेसी खरे तर एन्जॉय करतात ही टुर्नामेंट. चेतन स्मृती चषक भरपूर शुभेच्छा देत आहेत. 1.5 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि नेहमी मुरबाड वरती भरपूर साऱ्या रील्स त्यांच्या अकाउंटवरती आपण पाहत असतो. स्वागत आहे अक्षय केकेसी आपलं. प्रत्येक अँगलने जाच पडताळणी केल्यानंतर मात्र तिसऱ्या पंचांनी निर्णय कळवला. फलंदाज बाद आहे. 12th मॅन आहेत, चिंता करण्याची कोणती गोष्ट नाहीये. 12th मॅन तुमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. ट्वेल्थ मॅन ऍक्टिव्ह असणं फार महत्वाचं. तुमचा 12वा खेळाडू जितका जास्त ऍक्टिव्ह असेल तितकं तुमच्या संघासाठी ते बेनिफिशियल असतं, फायदेशीर असतं. ऍक्शन रिप्ले आपण पाहता स्क्रीनवर. क्लिअर डिसिजन आउट. क्रिस्टल क्लिअरिटी आहे. ओ लाऊड अपील. इम्पॅक्ट इन लाईन हिटिंग विकेट. प्लम एलबी 3 यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. LBW लेग बिफोर दी विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागलाय. तो बॅटिंग करत असताना बरडपाडा संघाला. षटक क्रमांक पहिले पूर्ण झालं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. क्षितिजचं कौतुक करेन मी ज्या प्रकारची त्याने गोलंदाजी केली. लयबद्ध गोलंदाजी, अप्रतिम, अचूक, भेदक, आक्रमक गोलंदाजी क्षितिजची आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्पा, चांगली लाईन, एक लेंथ त्याने पकडली होती आणि त्या लेंथ वरती सातत्याने चांगली गोलंदाजी तो करत होता. ही एका चांगल्या गोलंदाजाची ओळख आहे. जेव्हा सुरुवातच चांगली होते, एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली, पण त्यानंतर जो डॉट बॉल आला तिथून त्याने तो आत्मविश्वास मिळवला आणि बॅक टू बॅक लास्ट 2 बॉलवरती 2 विकेट मिळवले आणि अवघ्या 6 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद करताना आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं क्षितिजचं पूर्ण झालंय. फार सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं इम्प्रेस केलं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, जिथे सकाळपासून आपण पाहतोय की पॉवर प्लेचं षटक हे कॅपिटलाइज केलं जातं, मॅक्सिमाइज केलं जातं. त्या ओव्हरमध्ये जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाज नेहमी करतात, पण यावेळेस फलंदाजांच्या पायांना भेड्या घातल्या गेल्या आणि अगदी लगाम लगावला गेला धावांच्या संख्येवरती. त्या वेगावरती लगाम लावला गेला. चला, स्लो ओव्हर रेट ठेवू नका. ओव्हर रेट चांगला मेंटेन राहिलेला आहे. पहिलं षटक 5 मिनिटांमध्ये पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे दुसरं षटक देखील आपण सुरू करायचं. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून 2 षटक आणि फार एंड वरून 2 षटक खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. हा नियम आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, हा स्पर्धेचा नियम. वेळेवरती उपस्थित तुम्हाला राहावं लागेल. यापूर्वी आपण पाहिलं एका संघाला 2 धावांची पेनल्टी ऑलरेडी मिळाली आहे बिकॉज ते वेळेवरती उपस्थित नव्हते. शिस्त आहे आणि तुम्हाला ती राखावी देखील लागेल. सातत्य आहे या स्पर्धेकडे. परंपरेची स्पर्धा आहे. 30 वर्ष झाले आपण ही स्पर्धा पाहत आहोत आणि त्यामुळे नीटनेटकेपणा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. लाऊड अपील झाली होती, पण हाईट फॅक्टर हा प्रश्न राहिला होता. या विकेटवरती बाउन्सचा अंदाज घेणं अजूनही फलंदाजांना काही फारसं जमलेलं नाहीये. कधी पडल्यानंतर बॉल खाली राहतात, कधी जास्त उसळी घेतात. दीपू आज चांगल्या लयमध्ये आहेत. आज खरं तर उद्घाटन सोहळा पहिला दिवस होता, त्यामुळे थोडासा उशीर झाला जरूर संदीप, पण उद्या ठीक 8:30ला रिपोर्टिंग असणं गरजेचं आहे. 9 वाजता पहिला बॉल पडेल. या स्पर्धेची ती ओळख आहे. मुरबाड तालुक्यामधील आपण पाहिलं तर
एक शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. आणि काल जेव्हा मंगेश यांच्यासोबत चर्चा झाली, सुनील सरांना कॉल केला की सर उद्या रिपोर्टिंग का असेल, तेव्हा त्यांनी सांगितलं की मुरबाड तालुक्यामध्ये कुठे कोणती स्पर्धा कितीलाही चालू होत, पण जांभुर्डे गावात जर स्पर्धा आहे तर तुम्हाला 9:30 पर्यंत यावंच लागेल, कारण इथे वेळेवरती स्पर्धा सुरू होते. ही ओळख, हे वैशिष्ट्य आहे या गावाचं. कॉम्बॉक्स एंडकडून पुन्हा एकदा चेतन, पुढचा बॉल लेफ्ट आर्म सीमर ऑन साइडला खेळायचा होता. राईटी बॅटरसाठी खरं तर नेहमी डोकेदुखी असतात. डावखुरे आताचे गोलंदाज. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू हाताळलेत, फक्त 1 धाव खर्च केले. धावांच्या गतीवरती पूर्ण विराम लावला गेलाय, जणू काही तो फुल स्टॉप लागलाय. धावसंख्येवरती पूर्णपणे लगाम लावला गेला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 आले, या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलवरती 1 आले. डॉट बॉल रेशो वाढतोय. ऑन साइडला खेळला गेलाय. शरीरावरती येणारा बॉल जेव्हा अखूट टप्प्याचा असतो तेव्हा तो खेळणं थोडं कठीण फलंदाजांसाठी होतो जरूर. यावेळेस मात्र आपण पाहतोय फार वेगानं या 2 धावा घेतल्यात. रनिंग बिटवीन द विकेट सुपर्ब, जबरदस्त राहिले. कॉलिंग फार महत्वाची होती. डेंजर झोनवरती बॅटर करतं. स्ट्रायकिंग इनमध्ये आपण पाहिलं तर संदीप धावत होता, त्याने कॉल दिला वी कॅन डू इट, आणि धाव त्यांनी मात्र करून दाखवली. 2 धावांनी धावसंख्या पुढे. टीमची टोटल स्कोर मित्र आम्हाला आमचे कळवतात. धावसंख्या 9 रन्स ऑन बोर्ड. बरटपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट सरळगाव ही शेवटची मॅच आहे पहिल्या फेरीतील. त्यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार. लो फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. बॅट स्विंग जोरदार होता, पण फिल्डर देखील तितक्याच वेगाने आल्यात. दरम्यान 1 रन तिकडे मिळते. या मॅच नंतर एक छोटासा ब्रेक आपण घेऊ आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना लंच ब्रेक असणार आहे सगळ्या ऑफिशियलसाठी. सुनील सर, पहिल्यांदाच आपण असं पाहतोय. खरं तर ऑफिशियल्सला कुठेही ब्रेक मिळत नाही, पण मी सांगितलं ना की जेव्हा डिसिप्लिन तुमच्याकडे येतो, जेव्हा टाइम मॅनेजमेंट तुम्ही शिकता, तेव्हा सगळ्या गोष्टी शक्य आहेत. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं, दुधारी तलवार आहे. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. बॉलर मच कॉन्फिडंट नजर येत होते. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजामध्ये तो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे त्याने बॉल रिलीज केला, जेव्हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला, तो कॉन्फिडेंटली विकेटवरनं बाजूला झाला. त्याला माहित होतं की हा चेंडू ग्राह्य धरला जाईल, हा डॉट बॉल असेल. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. 12 बॉलचा खेळ झाला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 10 रन्स ऑन बोर्ड. 5.00च्या सरासरीने फक्त 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजांनी फार इम्प्रेस केलं. अचूक, भेदक, आक्रमक गोलंदाजी आपण पाहिली. सटीकता आपल्याला पाहायला मिळाली आणि कंजूस गोलंदाजी केली. जिथे धावा बनवू दिल्या नाही फलंदाजांना, बांधून ठेवलं गेलं. आणि आता या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, बिकॉज पहिल्या 12 मध्ये फक्त 10 बनल्यात. फुल टॉस होता, तिथे देखील फायदा घेऊ शकले नाहीये. बॅटर बॉल हवेमध्ये बराच का राहिला. फिल्डर येण्याचा प्रयत्न करत होते. 2 मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न असेल का, चेक केलं जात आहे. ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू आहे. कंट्रोल रूम मध्ये आता चेक केलं जाईल एक्झॅक्टली काय आहे, बीमर आहे की नाही. वेस्ट आहे, कमरेच्या वर असेल तर नो बॉल, अन्यथा लीगल बॉल दिला जाईल. चेक करता सध्या आमच्या कंट्रोल रूम मध्ये आमचे ऑफिशियल पंच, टीव्ही अंपायर जाच पडताळणी करतायत. प्रत्येक अँगलने तपासून पाहतायत एक्झॅक्टली काय घडलंय. क्रिस्टल क्लॅरिटी आहे. आणि तब्बल आपण पाहिलं तर 4 कॅमेऱ्यांसहित या स्पर्धेचं प्रक्षेपण सुरू आहे, त्यामुळे निर्णय तो योग्य आपल्यापर्यंत पोहोचेल. .
इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. बॉल डीप देखील झालेला आहे. व पिच होता, इथे कॅच ड्रॉप केली आहे. चान्स होता तिकडे, चान्स होता आणि असे हाफ चान्स तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. खेळाडू आपण पाहिलं तर तिकडे सूरजला आपण पाहतोय. अंडर 18 खेळाडू असेल तो. फार लवकर ग्रामीण संघामध्ये त्याला स्थान मिळालंय आणि स्थान मिळालं तर स्वतःला सिद्ध देखील तुम्हाला करावं लागेल. चांगली फिल्डिंग करावी लागेल. ही सुरुवात आहे. जेव्हा कमी वयाच्या खेळाडू ग्रामीण संघामध्ये येतात तेव्हा स्वतःला सिद्ध करण्याची जी धडपड असते त्यांच्या मनामध्ये ती प्रत्येकाची पाहायला मिळते. फटका चांगला खेळला समोर अगदी आपण पाहतोय डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला मिसफिल्ड झाले, थोडे फंबल झाले फिल्डर. बॉलला अडवतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी धावत संख्या आपण पाहतो 1 रन मिळेल. सिंगल धावफलक पुढे. टोटल आम्हाला स्कोर मित्र आम्हाला कळवतायत 14 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 14 रन्स. विशाल येतोय पुन्हा एकदा फार एंड वरून. ऑफ स्टंपच्या बाय शफल झाला तो ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र आता काहीशा धावा मिळतील. पंधरा धावा आपण पाहतोय. 15 रन्स ऑन बोर्ड. पहिलं सत्र सुरू आणि आतापर्यंत 3 मॅचेस यापूर्वी झाल्या. पहिल्या डावात आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग अजूनही पाहायला मिळाले नाही. ते डॉमिनेशन पाहायला मिळालं नाही. बॉल बराच काळ हवेत वॅकंट एरियामध्ये पडलाय. सेकंडचा कॉल 2 मिळतील. सहज चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. कॉलिंग चांगली झाली. डेंजर झोनवरती स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर धावत होता तो वेगानं धावला, फार वेग पकडला आणि तत्पूर्वी आपण पाहतोय धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली जाते. 17 धावा धावफलकावरती. 17 रन्स ऑन बोर्ड. 17चा खतरा कोणाला असेल हे देखील पाहायचं. आता बराचदा मानलं जातं की 17चा खतरा आहे पण तो आता कोणावरती आहे संदीप हे पाहूया. या बॉलवरती कळेल. रिवर्स शस्त्र बाहेर काढलंय. गोलंदाजाला खतरा होता. फलंदाजाने देखील सांगितलंय. रिवर्सच्या माध्यमातून हा लॉंग दी कापेट बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर शानदार चौकार आपण पाहतोय. या चौकारांना मात्र भरपूर दिलासा मिळालाय फलंदाजी करत असताना भरतपाडा संघाला. कारण सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या. या ओव्हरमध्ये देखील फलंदाजांना बांधून ठेवलं होतं विशालनं पण अंतिम बॉलवरती खरं तर ते बंधनं तोडली आणि शेवटी तो चौकार लगावला. 3 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 7.00च्या सरासरीने 21 लॉस ऑफ 2 विकेट भरतपाडा. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 21. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. क्लोज अँगलने तो पाहायला मिळाला आपल्याला. अशा प्रकारे त्याने स्टॅन्स बदलले, ग्रिप बदलले आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. स्विच इट खेळणं खरं तर रिस्की असतं असं म्हटलं जातं कारण ही दुधारी तलवार आहे. चेंडू ओळखून हा फटका खेळणं फार महत्वाचं असतं. शफल झालं ऑफ स्टंपच्या बाहेर पण बॉल लेग स्टंपच्या बाहेरून निघालाय. इट्स अ वाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू आहे. योग्य निर्णय पंचांचा आपण पाहतोय. संदीप गायकवाड सरांना तुम्ही पाहत आहात आणि त्यासोबत राजेश सरांना तुम्ही पाहत आहात. ऑन साइडला खेळला यावेळेस पण फिल्डर आहेत बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. कारण वारंवार जेव्हा पाहिलं गोलंदाजाने की बॅटर शफल होतोय. यापूर्वी तिथे फिल्डर नव्हता खरं तर. एक फिल्डर डीप मध्ये स्क्वेअर लेगला होता, एक मिड विकेट आणि लॉंग ऑनला. पण जेव्हा गोलंदाजाने पाहिलं की फलंदाज वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेगला फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा ते गोलंदाजाने ओळखलं आणि फिल्डिंगमध्ये चेंजेस आणले. हे चांगल्या खेळाडूचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या फलंदाजाचा समोर मन ओळखता की त्याच्या मनात काय चाललंय, त्याला एक्झॅक्टली काय करायचंय,
तेव्हा मात्र हे फिल्डिंगमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचसाठी डीपमध्ये बॅकवर्ड स्कोअर लेग लॉंग लेग रिजनला एक फिल्डर तैनात करण्यात आला होता. योग्य निर्णय गोलंदाजाचा राहिलाय. फार सुंदर गोलंदाजी, ज्या प्रकारे फिल्डिंग लावली त्या प्रकारची गोलंदाजी तो करतोय. स्लो ओव्हर रेट करू नका, अगदी योग्य वेळेत सामने सुरू आहेत. फार एंड वरून पुन्हा एकदा साई, शेवटचं षटक. पुढचा बॉल रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. दुधारी तलवार आहे, लगा तो आबाद वरना बर्बाद म्हटलं जातं आणि यावेळेस फलंदाजाला बर्बाद केलंय. बॅटला हलकासा चुंबन करून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. विकेटचं पतन. रिव्हर्सनं आता मात्र धोका दिला बॅटरला. फलंदाज होतो बाद. शफल झाला, ऑफ स्टंपच्या हलका बाहेर आला, फिरला आणि तिथे एक्सपेक्ट होतं बॅटरला की बॉल बाहेर येईल, पण बाहेर न येता अगदी सरळ रेषेत बॉल निघाला. बॅटची एज घेऊन थेट विकेट किपरच्या हातामध्ये. फार सुंदर प्रक्षेपण आपण अनुभवत आहोत टेनक्रिक लाईव्हचं. ओ लो फुल टॉस, काय डीप झाला बॉल सडनली. ऑन साइडला फिल्डर होते, धावत राहिले. फुटवर्कचा वापर करून बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला, पण बॉल काही थांबता थांबेना निघून गेला. बॉल स्क्वेअरिश मिड विकेट पार. 4. धावसंख्येमध्ये भर. धावफलक 27. संपूर्ण ऑफिशियल पॅनल ची फार जबरदस्त भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो. त्यामध्ये पंच असतील, मीडिया पार्टनर टेनक्रिक लाईव्ह असेल, कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत सुनीलजी शेळके सर असतील. सलग 4 दिवस या स्पर्धेची मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि लीड कॉमेंटेटर जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुमच्यावरती जास्त जबाबदारी असते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे आवर्जून लक्ष देणे महत्त्वाचं असतं. त्यामध्ये मान्यवरांची रेलचेल असो, त्यासोबत मॅच कॉमेंट्री असो, या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं फार महत्त्वाचं आणि चांगली जबाबदारी खरं तर आमचे सुनील सर पार पाडतात. कौतुक आहे सुनील सर तुमचं देखील. सध्या हे कॉमेंट्री बॉक्स स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा मात्र फटका चांगलाय, गॅपमध्ये खेळलाय. बॉल धन 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 करत थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र हे जे 2 चौकार आले ते संजीवनीचं काम करतील विकेट स्पोर्ट्स बरटपाडा संघासाठी. 4 रन. सध्या तुम्ही पाहता ते आमचा कॉमेंट्री बॉक्स. ज्या प्रकारे मी उल्लेख केला, फार सुंदर कव्हरेज. टेनक्रिक लाईव्ह हे आमचे स्कोरर मित्र आमच्या सोबत आहेत. अगदी आमच्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला देखील आमचे ऑनलाईन स्कोरर आहेत. दीपू ते सध्या लपतायत, लाचके आहेत ते. थांबले थांबले, फुटवर्क मध्ये अडथळा आढळला. खेळाडू कक्षामध्ये तुम्ही पाहतात सध्या खेळाडू कक्षामध्ये थोडा जोश आलेला आहे, कारण 2 चौकार लागलेले आहेत. एक सन्मानजनक टोटल पर्यंत संघ पोहोचतोय असं त्यांना देखील वाटतंय. आणि येस डेफिनेटली ओ रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलंय आणि इथे पुन्हा एकदा रिव्हर्सच्या फटक्याने बळी घेतला आणखीन एका फलंदाजाचा. रिव्हर्सच्या माध्यमातून 2 फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. एक कॉट बिहाइंड आणि एकदा कॅच आउट. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. मी म्हणेन शॉर्ट सिलेक्शन चुकलं इथे बॅटरचं. सरळ बॅटर खेळले असते, ऑन साईडला एक चांगला फटका खेळू शकले असते, पण बाहेरून जज करणं एखाद्याला किंवा बाहेरून सांगणं या गोष्टी सोप्या असतात. जेव्हा आतमध्ये बॅट घेऊन एखादा बॅटर उतरतो किंवा ॲज अ फिल्डर तुम्ही जेव्हा गावाचे टी शर्ट परिधान करून त्या मैदानामध्ये उतरता तेव्हा त्या खेळाडूला माहिती असतं की त्या सिच्युएशनमध्ये काय करायला हवं होतं.
आणि त्या सिच्युएशननुसार प्रत्येक खेळाडू खेळत असतो, हरकत नाही. विकेट मिळाली नुकतीच आणि आता अंतिम चेंडू या सत्रातला घेऊन पुन्हा एकदा फार एंडवरून साई तयार होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल दाखल झाला. या फलंदाजाकडनं अपेक्षा फार आहे, त्या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका या संघाच्या डावाला पुढे घेऊन जाईल आणि एक सन्मानजनक स्कोर पर्यंत विके स्पोर्ट्स बराटपाडा संघ पोहोचेल. रोहन गुडे यांच्या शुभेच्छा कामे आल्या. सरळगाव संघाला आपण पाहतोय. साई स्पोर्ट्स सरळगाव, गतवर्षी त्या स्पर्धेसोबत आम्ही जोडलो होतो जरूर, आणि यंदाची तारीख देखील लवकरच जाहीर होईल. रोहन यांनी आम्हाला जरूर सांगितलं. मी स्टॅमिंग बॉल अवे मध्ये विकेट कीपर फार वेगार आहे. ओ हो, व्हॉट अ कॅच, एक्सिलेंट कॅच, सुपर कॅच, रनिंग अँड स्टनिंग, आउटस्टँडिंग झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये. यष्टी रक्षक उल्हासला आपण पाहिलं, काय कमालीचा तो झेल टिपलाय. फलंदाज बाद, शेवटच्या बॉलवरती कोणती धाव नाहीये. विकेट तिकडे मिळाली. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरती आला विकेट. शेवटच्या ओव्हरच्या देखील शेवटच्या 2 बॉलवरती आल्या 2 विकेट आणि ओव्हर हायट्रिक इथे संपादित केली गेली साईच्या माध्यमातून. डाव संपला पहिला डावा अखेरीस धावा लागल्या धाव फलकावरती. 31-31 आणि 32 धावांचं लक्ष्य मात्र साई स्पोर्ट्स सरळगाव संघासमोर उभं ठेवलंय. 31-31 झालेलं आहेत. टार्गेट 32 असणार आहे. मी तुर्ता छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. रविराज ब्लास्टर्स जांभुडे आयोजित स्वर्गीय चेतन स्मृती चषक 2025 लेट चेतन मेमोरियल ट्रॉफी 2025 दिवस क्रमांक पहिला सामना पहिल्या फेरीतील शेवटचा आपण अनुभवत आहोत. हे टार्गेट चेस केले जाईल की डिपेंड केले जाईल, चुरस पाहायला मिळेल की नाही या मॅच मध्ये, या प्रश्नांची उत्तर दडलेत उत्तरार्धामध्ये. ऐकूया उत्तरार्धामध्ये एक जबरदस्त समालोचक, लोकप्रिय या परिसरातील समालोचक आपण पाहतोय, ज्यांचा आवाज आज मुरबाड मधून बाहेर निघून आपण पाहिलं तर भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ, अखंड महाराष्ट्रभर आपण ऐकत असतो. ऐकूया आवाज सुनीलजी शेळके सरांचा. इट्स ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. कुरसर रविराज ब्लास्टर्स जांभुडे आयोजित चेतन स्मृती चषक 30वा पर्व पहिला दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात. पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ज्याच्या दुसऱ्या धावाकडे आपल्याला जायचं आहे. पहिला डाव संपला. धावपलकर धावांचा विचार केला तर धावा जोडलेले 31, 8.00 धावांची सरासरी कायम ठेवत असताना 32 धावांचं माफक आव्हान पूर्ण करायचं आहे पहिली फेरी जिंकण्यासाठी साई स्पोर्ट्स सरळगावला. या स्पर्धेत जर आपण विचार बक्षिसांचा केला तर प्रथम पारितोषिक 51,030 रुपये तुम्हाला देण्यात येईल, कारण हे स्पर्धेचं 30वा पर्व आहे. मान्य श्री मनोज दादा देसले समाजसेवक आणि
स्वप्नीलजी मार्के यांच्या वतीने चषकाचं सौजन्य प्राप्त झालेले त्याबद्दल त्यांचा ऋण व्यक्त करूया. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेतील 25,030 रुपये आणि आकर्षक चषक मान्य सौ सोराताई चौधरी यांच्या वतीने इथे रोख रकमेचं बक्षीस सौजन्यकृत करण्यात आलेले आहे. त्यांचंही आपण आभार व्यक्त करूया. आणि चषकाचं सौजन्य कैलासवासी यमुनाबाई दत्तू धस यांच्या स्मरणार्थ हरेश धस यांच्या वतीने की जे शिवकिरण ट्रान्सपोर्ट जांभुर्डेचे प्रोप्रायटर आहेत यांच्या वतीने आलेले त्यांचंही ऋण व्यक्त करूया. तृतीय पारितोषिक 15,030 रुपयांचं देण्यात आलेलं आहे मान्य श्री अनिकेतजी विद्याधर मुंडे की जे उद्योजक आहेत आगासन कल्याणचे. आणि चषकाचं सौजन्य कैलासवासी जयराम धस यांच्या स्मरणार्थ सागर वसंत धस यांच्या वतीने आलेले त्यांचंही ऋण व्यक्त करूया. चतुर्थ पारितोषिक 11,030 रुपयांचं मान्य श्री सागर कांताराम धलपे मान्य उपसरपंच माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत खानिवरे सिद्धगडचे. आणि चषकाचं सौजन्य कैलासवासी रवींद्र बच्चू मार्के यांच्या स्मरणार्थ शिवाजी बच्चू मार्के यांच्या वतीने त्यांचंही ऋण व्यक्त करूया. पाचवं बक्षीस या स्पर्धेतील 11,030 रुपयांचा आकर्षक चषक मान्य श्री अंकुश जनार्दन भोईर उद्योजक वरप यांच्या वतीने. आणि चषकाचं सौजन्य कैलासवासी नरेश मार्के यांच्या स्मरणार्थ भानुदास मार्के यांच्या वतीने. या सर्वांचे आभार. ही स्पर्धा चेतन स्मृती चषक त्याचबरोबर मुरबाड चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून या स्पर्धेचं सुद्धा आता बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचं नामकरण आपल्याला पाहायला मिळतं कारण ही स्पर्धा घोषित झाल्यानंतर अगदी अल्पावधीतच ही स्पर्धा खेळण्यासाठी अनेक संघ समोर येतात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर फार कमी वेळेमध्ये या स्पर्धेमध्ये संघांची नोंदणी होते. निर्धारित 4 दिवसांचा कालावधी या स्पर्धेचा आणि 4 दिवसामध्ये दर्जेदार क्रिकेट या स्पर्धेमध्ये गेले अनेक वर्षापासून आपण अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे मुरबाड चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून या स्पर्धेकडे आता पाहिलं जातं. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा मुरबाड तालुक्यामध्ये जरूर आयोजित होतात. या स्पर्धेचाही एक वेगळा थाट आहे. या स्पर्धेचं एक वेगळं स्थान आहे मुरबाड तालुका क्रिकेटमध्ये. एसटी रक्षक तत्पर होते त्यांनी एसट्या जरूर उकाडलेले आहेत परंतु पंच सँडी सर आता काय करतात पाहिजे. तिसऱ्या पंचाची मागणी त्यांनी निश्चितच केलेली आहे. एसट्यांच्या मागे संदीपने एसट्या उद्ध्वस्त केले होत्या. फटका खेळत असताना बॅकफुटला ढकल होतं बॅटर उल्हास मोहपेला. गोलंदाज अर्जुन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. बरडपाडा टीमचा विचार केला तर बरडपाडा टीमने या हंगामातील पहिली स्पर्धा दिवाळी धमाका चषक आणि त्या दिवाळी धमाका चषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्याचमुळे ही सुद्धा एक चर्चेत राहणारी टीम आहे मुरबाड तालुक्यातील. फलंदाजीत हवं तितकं चांगलं योगदान देता आलं नव्हतं बॅटर्सला. बॅटर इज सेफ. उजव्या स्टेजच्या बाहेर ढकललेल्या बॅटरला बॅटर कमिट झाले होते. फुलर लेनचा चेंडू वाईड यॉर्करचा शोधलेल्या गोलंदाज अर्जुनने लक्षभेद केला गेलेला अनेकदा आपण पाहिलेला आहे. पुराणात इतिहासात जर तुम्ही गेलं तर ती माशाची स्टोरी आपल्याला सगळ्यांना माहित आहे. अनेक धनुर्धारींना विचारलं होतं तिथे गुरुच्या वतीने की तुम्हाला काय दिसतं. कोणी काय सांगितलं परंतु अर्जुन असा धनुर्धारी होता त्याने सांगितलं की त्या माशाचा डोळाच मला फक्त दिसतो. आणि या अर्जुनकडे सुद्धा त्या क्षमता आहेत. दिवाळी धमाका चषकामध्ये फलंदाजांची भंबेरी उडवली होती गोलंदाजीतून अर्जुन भोईरने. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत आणि 32 धावांचं माफक आव्हान आहे. कधी कधी काही गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात जरूर परंतु ज्यावेळेस त्या करायला आपण जातो त्यावेळेस समजतं की त्या तितक्या सोप्या नसतात. कधी कधी काही रनचे सुद्धा असे बनतात लो स्कोरिंगचे. बॅटिंग टीमचा अप्रोच वेगळा असतो. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या समोर क्रिकेट वेगळ्याच रूपाने समोर येतं. अडचणी वाढत गेल्या की मग गांभीर्य आपोआपच त्या गोष्टीमध्ये येत असतं आणि मग फलंदाजांना समजतं की आता आपल्या विरोधात वेळ जायला लागलेली आहे. तिथून पुढे मग शर्तीचे प्रयत्न ते करत असतात देत असतात. स्टार्किंगला बॅटर क्षितिज कंटे मुरबाड एक्सप्रेस. फलंदाजी सुद्धा अलीकडच्या 3-4 वर्षामध्ये क्षितिजने चांगली कामगिरी केलेली आहे. डावीष्टी सोडून जाताना चेंडूला आपण पाहिलेला आहे. मैदानी पंचांनी पाहिलेले आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या वतीने हा वाईट कॉल करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धावफलकावर फक्त अतिरिक्त धाव नसते तर अतिरिक्त चेंडू सुद्धा तुम्हाला टाकावा लागतो आणि लो स्कोरिंग बॅटल मध्ये हे सगळे चेंडू महत्वाचे असतात. ऑन साइडला फटका चांगला आहे.
क्षेत्ररक्षक उपस्थित होते मिड ऑनला, त्यांच्या बाजूने चेंडू काढला आणि त्याचबरोबर चेंडू धाडलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. क्लासिकल ऑन ड्राईव्ह ऑफर्ड बाय बॅटर क्षितिज कंटे, ऑल द वे फॉर 4 रन्स, चौकार. प्रोप्रायटर सुरेशजी घुडे यांचंही क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. सरळगाव संघाला त्यांनी गेले अनेक वर्षापासून पाठबळ दिलेलं आहे. विनंती असेल या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, केपट्टीवर मोठा आदरा बसतो सरळगाव टीमला. ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघूया. यष्ट्यांच्या रोखाने फेकला गेलेला चेंडू होता, ऑनसाइडला फटका खेळायचा होता, चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिला. यष्ट्यांचा वेध घेत असताना चेंडूला आपण पाहिलं, हा क्लीन बोल्ड. बॅटर क्षितिज कंटे बाद आहेत. नवीन फलंदाज दाखल होत आहेत विकास. गट्ट्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण बघतो विशाल जाधव आहेत. दिवाळी धमाका चषकामध्ये सरळगाव संघाची धूमधाम झालेली मी पाहिली होती आणि मला असं वाटतं तिथे कोंडे साखरे टीमने ज्या पद्धतीने प्रतिकार दिला होता सरळगाव टीमला, त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि इक्वेशनचा जर विचार केला तर प्रत्येक चेंडूमध्ये एक एक धावेची गरज असताना काही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होण्याचा प्रयत्न करत होते. त्यामध्ये विशाल जाधव यांचाही नावाचा उल्लेख करावा लागेल. त्याचमुळे अति आक्रमकता तुमच्या विरोधात कधी कधी जाऊ शकते. त्याचमुळे मोठा खेळाडू कोणता की ज्याला मैदानाच्या आतमध्ये परिस्थितींची योग्य रीतीने जाणीव करून घेता आली किंवा असेसमेंट गेमची चांगली करता आली, तो खेळाडू मोठा ठरतो सगळ्यांच्या नजरेमध्ये. त्याचमुळे आता इथे जर आपण विचार केला तर 10 धावा बनलेले आहेत आतापर्यंत. 3 षटकांचा 81 धावफलक 32 वर घेऊन जायचंय. आणखी 22 धावांची गरज. 18 चेंडू 22 धावा असं समीकरण. दुसऱ्या षटकाला सुरुवात देण्यासाठी गोलंदाज कुणाल भोईर येत आहेत. कुणाल भोईर यांच्याविषयी आता मी काय म्हणत नाही. जेव्हा जेव्हा त्यांच्या नावाची चर्चा केली त्यांच्यावर मार पडलेले गोलंदाजीत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू फुल लेनचा. फलंदाज उल्हास मोपे चांगले खेळले. दुसरी धाव जीवघेणी ठरू शकते का, तर नाही. 2 धावा अत्यंत चपळाईने पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावले दोन्ही फलंदाज. विशेषत्वाने जो खेळाडू किंवा जो फलंदाज डेंजर एंडला धावतो त्यावर खूप काय अवलंबून आहे. त्याला त्याचा जीव हातात घेऊन धावावं लागतं, पळावं लागतं. धावांसाठी धावाधाव करावी लागते. 2 धावा मिळाल्या की ज्या बहुमोलाच्या आहेत. 12 धावांपर्यंत पोहोचतो डाव. चांगला चौकार खेळल्यानंतर फलंदाज क्षितिज कंटेचं या पद्धतीने बाद होणं अपेक्षित नव्हतं, परंतु आता क्रिकेटमध्ये जे झालंय ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. जी तुमच्या समोर परिस्थिती आहे त्या परिस्थितीला 2 हात करण्यासाठी तुम्हाला तयार व्हावं लागतं. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तर इथे निश्चितच जिवंत आहे बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट्स सरळगावसाठी कुणाल भोईर. समोर चेंडू ठेवलेला आहे कमी गतीने. यावेळेस गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहेत. अनेक सामन्यांमध्ये कुणाल भोईरच्या विरोधात फलंदाज आक्रमक झालेले मी पाहिलेले आहेत, परंतु इथे आता अधिक गती ऑफर न करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, अधिक गती निर्माण न करण्याचा निर्णय घेतलेला, तिथूनच अचूकता मिळालेली आहे. समोर ठेवलंय. यावेळेस स्वतःला स्ट्रेच करता चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले होते. सौरभ गांगुलीच्या नावाचा या अगोदर मी उल्लेख केला होता. आता गौतम गंभीरच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. ज्या पद्धतीने फटका मैदानाच्या आतमध्ये इथे खेळलेला आहे उल्हास मोपेने, त्या पद्धतीने टच आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया आपण ऑनस्क्रीन रिप्ले पुन्हा एकदा. कव्हरच्या दिशेने चौकार खेळता येणं हे कोणत्याही फलंदाजाच्या आवडीचं मला असं वाटतं झालेलं असतं किंवा त्याला ते आवडतं, त्याचे फेवरेट शॉट्स असतात, परंतु प्रत्येकाला ते करता येतच असं नाही. उल्हास मोपेने काही वर्षांपासून ही कामगिरी किंवा या फटक्यावर त्याचं वर्चस्व असलेलं दाखवलेलं आहे. मुरबाड तालुक्यातील समीर भोईर याच परिसरातील बांदिवली गावचे आणखी एक असे क्रिकेटर आहेत चेतन की ज्याच्या बॅटमधून असे फटके आपण वारंवार बघत असतो.
कुणाल ऑन साइडला फटका खेळलेत, मोठा फटका, आखूड टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक उंच उंच आभाळाकडे लक्ष देऊन उभे आहेत. त्यांच्या दोघांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. हवाई मार्गे षटकार. षटका संपली. दोन क्षेत्ररक्षकाचा अटेम्प्ट अत्यंत चांगला राहिला होता. 2 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्या जरूर. 2 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 24 वर. धावा बनवायचे एकूण 32. आणखी 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे 12 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. उल्हास मोपेच्या खेळीचा जर आपण विचार केला तर शॉर्ट पिच बॉल साठी उल्हास नेहमी तयार असतात. हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. परंतु फ्रंट ऑफ द विकेट फटके खेळत असताना कुठेतरी कुठे ना कुठे आपण पाहतो या बॅटरला कधी कधी अडचणी निर्माण होतात. प्री माइंडेड फटके तुमच्या बाजूनेच जातील असं नाही, म्हणजे तुम्हाला त्यातून अधिकच्या धावा बनवता येतीलच असं नाही, ते कधी कधी तुमच्या विरोधात जातात. त्याचमुळे अंतिम मेरिट खेळणं अत्यंत गरजेचं आहे मैदानात मध्ये तुम्ही दाखल झाल्यानंतर. आणि कुठे ना कुठे त्या सामन्याची स्थिती सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. क्रमांक 3 साठी गोलंदाज सनीचा वापर होत आहे. स्टॅकिंग एंडला बॅटर विशाल जाधव गट्या. समोर चेंडू ठेवलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे. काही खेळाडू असे आहेत की त्यांना त्यांची आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर बाजूला ठेवता येत नाही. इंडियन क्रिकेटचा विचार केला तर फॉर्मर इंडियन प्लेयर सेहवाग याचाही त्या पद्धतीने आपण उल्लेख करू शकतो. T20 असो, वन डे असो, त्याचबरोबर कसोटी असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये वेगाने धावा बनवण्यासाठी वीरेंद्र सेहवागला जाणलं जातं. आणि त्याचमुळे आपण पाहिलं की काही बॅटर्स अशा असतात की ज्यांना ते अग्रेशन बाजूला सारता येत नाही, ठेवता येत नाही. एक धाव मिळाली. धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार आतापर्यंत केला तर त्या बनलेल्या आहेत 25. 7 रन्स अवे फ्रॉम द विक्टरी. 7 धावा गरजेच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजांचा विचार केला तर भरघोस योगदान दिलं होतं गोलंदाजीमध्ये गोलंदाज क्षितिज कंटेने. 6 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केले होते. शेवटच्या षटकामध्ये साईने सुद्धा 3 फलंदाजांना बाद केलं. 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या. सर्वाधिक किफायतशीर गोलंदाजी करणारा गोलंदाज चेतन लाटे आपण पाहिला, त्याने 4 धावा खर्च केल्या होत्या. फुललेंचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता फ्रंट ऑफ द विकेट. आपण ज्या मेरिट ऑफ दी बॉलचा विचार करत होतो त्या मेरिटवर खेळत असताना फलंदाज चांगली फलंदाजी करू शकतात, चांगले पुस्तकी फटके खेळू शकतात, परंतु त्यासाठी तुमची मानसिकता स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. टेम्परामेंट तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. आणि क्रिकेट खेळत असताना बॅटिंग टेक्निक तुमची चांगली असणं गरजेचं आहे. क्लीन बोल्ड. मागे यष्ट्या दिसल्या होत्या गोलंदाज सनीला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू फलंदाज उल्हास मोपेच्या समोर ठेवला होता. यष्टीचा भेद करण्यात आला आणि आणखी एक फलंदाज गमावला.
32 धावांचं माफक आव्हान चेस डाऊन करत असताना दुसरा आदरा मिळतोय साई स्पोर्ट सरळगावला. बॅटर उल्हास मोपेबाद. जिंकण्यासाठी तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. या गोलंदाजाने वापसीचा रस्ता दाखवलेला आहे, पुनरागमन करण्याचं काम केलेलं आहे. या सामन्याचा विचार केला तर इथून पुढे 2 चेंडू जर चांगले हाताळले म्हणजे शेवटच्या षटकामध्ये जर 6 धावा इथे पूर्ण करण्याची जबाबदारी फलंदाजांवर त्याला जर ढकलता आली किंवा टाकता आली किंवा त्या पद्धतीचे इक्वेशन शेष ठेवता आलं तर या गोलंदाजाने नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे असं आपण म्हणू. क्रिकेटमध्ये जर तरला ताराने आणखी 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा पटका षटकार आला तर सामना संपवू शकतो, तेही तितकंच खरं आहे. पाहिजे साई गुडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले ते इथून पुढे काय करतील. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका दरम्यान इथे खेळत असताना साईला आपण पाहिलेले एक क्षेत्ररक्षक शंकर चांगले क्षेत्ररक्षण करतायत. एकच धाव मिळाली. स्ट्रायकिंगला बॅटर आता विशाल जाधव. 26 धाबा बनलेले आहेत. आता पाहिजे गट्या एखाद्या मोठ्या फटक्याने सामना जिंकून देतील का. आणि या मोठ्या हिटिंगसाठी जाणले जातात विशाल जाधव अर्थात गट्या हे फलंदाज. प्रयत्न तर झालाय, समोर खेळलेत, बाणाप्रमाणे सरळ फटका खेळले होते फलंदाज विशाल जाधव. एकच धाव मिळाली. सुरक्षित फटका होता. क्षेत्ररक्षक शंकरची कामगिरी चांगली झाली होती. षटक संपतायत 3 आणि 3 षटकांच्या अंती धावफलक 27. 6 चेंडू 5 धावांची गरज. इथून पुढे सामना जिंकण्यासाठी साई स्पोर्ट सरळगावला. यानंतर आयोजकांच्या वतीने सर्वांसाठी ऑफिशियल 20 मिनिटाचा ब्रेक आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. इथून पुढे 3 सामने शेष राहतील आणि वेळेचा विचार केला तर आजच्या पहिल्या दिवसामध्ये योग्य पद्धतीने सामने पुढे निघून गेलेले आहेत. बरोबर 2:30 वाजता 2:45 वाजता आपण त्या लढतींकडे वळणार आहोत. दुसऱ्या फेरीकडे जाणार आहोत. चला वेळेचा अधिक वापर करू नका. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकावं लागेल. दहीगावकर चषकामध्ये कोरावडे संघाचा गोलंदाज हनुमंत याने 6 चेंडूंमध्ये 5 धावा डिपेंड केल्या होत्या. त्याच पद्धतीचं इक्वेशन घेत असताना गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी नयन या गोलंदाजावर दिलेली आहे. पायसे नयनला ते काम करता येईल का. 6 चेंडूंमध्ये 5 धावा ते डिपेंड करतील का की उलट पक्षी फलंदाज या 5 धावा धावपलकर जोडत असताना पहिला विजय नोंदवतील. फटका इथे फसलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. व्हॉट ए ग्रेट कॅच. चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षकाने डीप स्क्वेअर रिजन मध्ये आणि त्याचमुळे पहिल्या चेंडूवर मोठा फलंदाज गारद करत असताना गोलंदाजाला यश मिळतं. पुढे 5 चेंडू फेकायचे आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा 5 धावा इथे धावपलकर जोडायचे आहेत. या स्पर्धेतील पहिल्या दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील सगळ्यात शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्कंठावर्धक सामना इथे प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. रोमहर्षकता आणखी निर्माण करता येईल का आणि ती जर निर्माण करायची असेल तर गोलंदाजाला 1-2 डॉट बॉल इथे टाकावे लागतील. त्याचबरोबर एखाद दुसऱ्या फलंदाजाला बाद करावं लागेल आणि तिथून पुढे मग जी परिस्थिती असेल
ती परिस्थिती क्रिकेटमधील प्रेक्षकांना नेहमी क्रिकेट या खेळाकडे आकृष्ट करत असते. काय घडणार आहे? न्यू बॅटरी, नवीन फलंदाज अक्षय स्ट्रायकिंग एंडला, 5 चेंडू 5 धावा. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये शंकर उपस्थित आहेत. त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला, आर पार, सीमारेषे पार. महत्वाचा चौकार. सहा चेंडूंमध्ये 12 धावा, 15 धावा, 20 धावा असं समीकरण असताना फलंदाजाचा जो माइंडसेट असतो तो वेगळा असतो. आणि 6 चेंडूंमध्ये 4 धावा 5 धावा बनवायच्या असतील तर बॅटरचा माइंडसेट वेगळा असतो. 2 चेंडूंमध्ये 1 धाव बनवायची असताना फलंदाजी करणाऱ्या संघाच्या या फलंदाजाच्या कटू स्मृती आहेत. खेळाडू जरा आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. 1 धाव गरजेची आहे. क्षेत्ररक्षकाने चूक केली. हा सामना इथे जिंकलेला आहे साई स्पोर्ट्स सरळगावने. असे अनेक सामने अगोदर ते पराभूत झालेले, त्यामुळे हा विजय महत्वाचा आहे. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन साई स्पोर्ट्स सरळगाव. दुसऱ्या फेरीसाठी ते पात्र ठरलेले आहेत. ऑफिशियल 20 मिनिटांचा ब्रेक आहे. सामनावीर खेळाडू कोण आहेत हेही आम्ही तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवू. या सामन्यातील सामनावीर खेळाडू पहिल्या डावामध्ये सर्वात शेवटचा